मान्सून 2, 3 आणि 4 जून पासून संपूर्ण राज्यात दाखल होणार आहे असा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेला आहे। शिवाय यावर्षी राज्यात सरासरीच्या 102% पाऊस होईल असंही त्यांनी वर्तवलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी हा उत्तम हंगाम असेल। राज्यात 65 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर पेरणी करावी असा सल्ला रामचंद्र साबळे यांनी शेतकऱ्यांना दिलेला आहे। त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा खंडाचा कालावधी मोठा असल्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी खरोखरच ही आनंदाची बातमी असेल। आणि त्याचबरोबर कमी पाऊस दिवसामध्ये जास्त पाऊस पडणार आहे, मात्र काही काळ पावसाचा खंड असू शकतो असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। आणि या दरम्यान या खंडादरम्यान पिकावर काहीतरी विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नियोजन करून पेरणी करावी असा सल्ला सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। एक मोठी आनंदाची बातमी या क्षणाची 2, 3 आणि 4 जूनला राज्यात मान्सून पूर्णतः संपूर्ण राज्यात दाखल होईल असा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर 102 मिलीमीटर पाऊस इतका होईल असा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। आणि मुख्य म्हणजे यंदा अल निनोचा प्रभाव नसणार आहे आणि त्यामुळे हा पाऊस पुरेसा असेल शेतीसाठी, त्याचबरोबर जलस्रोत पूर्ण करण्यासाठी सुद्धा। विदर्भ मराठवाडा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळणारी ही बातमी आहे। राज्यात यंदा आणि या संदर्भात खुद्द रामचंद्र साबळे आपल्याबरोबर असतील, त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले पुण्याचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रवासियांसाठी आनंदाची बातमी, कारण मान्सून वेळेत तर दाखल होतोय, मात्र सरासरीच्या 102% इतका मान्सून महाराष्ट्रभर बरसेल अशा प्रकारचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे सर यांनी व्यक्त केलेला आहे। सर, 102% यंदा मान्सून बरसणार आहे। यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे आणि एकूण राज्याच्या आम्ही 13 ठिकाणचा जो मॉडेलला डेटा भरला त्याच्यानुसार राज्यामध्ये सरासरीने 102%, पश्चिम विदर्भात 100%, मध्य आणि पूर्व विदर्भात 102 ते 105%, मराठवाड्यामध्ये 100%, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रामध्ये 101 ते 105%पर्यंत नाशिकला पाऊस चांगला आहे यावर्षी। त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याला पाऊस चांगला आहे, साधारणपणे 105%पर्यंत सरासरीचे आहे। त्यामुळे नाशिक आणि पुणे या ठिकाणी जर चांगले पाऊस झाले तर उजनी आणि जायकवाडी ही धरणं भरायला निश्चितपणे चांगला उपयोग होतो। सर, दोन महत्त्वाचे घटक ह्याच्यामध्ये होते, एक तर एल निनोचा प्रभाव यंदा नाही आहे आणि दुसरी बाब म्हणजे यंदा जे तापमान वाढलेलं होतं त्याचा परिणाम मान्सूनवर कसा असेल। यावर्षी जे आपण जर आकडेवारी पाहिली तर सरासरीपेक्षा 1 ते 2 अंश सेल्सिअसनी तापमान बहुतांशी ठिकाणी अधिक होतं। त्यातली त्यात महाराष्ट्रातलं बीरा, अकोला आणि चंद्रपूर जिल्ह्यामधलं जे ब्रह्मपुरी ठिकाण आहे ही स्थानिक अतिशय इंडिकेटिव्ह आहेत की जेव्हा इथलं तापमान वाढतं तेव्हा वर्षी मान्सून चांगला असतो। हा अंदाज सुरुवातीपासून येत होता, परंतु आता आपल्याला जी आकडेवारी उपलब्ध झालेली आहे मार्च, एप्रिल, मे महिन्याची, त्यानुसार आपण मॉडेलला जो डेटा भरला त्या अनुषंगाने देखील 105%, 106%पर्यंत काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। यातला एक महत्त्वाचा भाग आहे, तुम्ही जो अंदाज व्यक्त केलेला आहे त्याच्यामध्ये म्हटलं की विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये मान्सूनमध्ये खंड असेल आणि त्याचा कालावधी सुद्धा मोठा असेल, त्याचं एकतर कारण काय आणि परिणाम कसा असेल। आम्ही ज्यावर्षी आपण जेव्हा वाऱ्याचा वेग मार्च, एप्रिल, मे महिन्यातला सरासरीने वाऱ्याचा वेग मोजतो आणि गेल्या 30 वर्षातलं त्याच्याशी तुलना करतो तेव्हा असं लक्षात येतं की यावर्षी 1.2, 2.3 असं साधारणपणे किलोमीटर वाऱ्याचा वेग ॲव्हरेजने आलेला आहे। त्याचा अर्थ असा आहे की मान्सूनमध्ये खंड आहेत, हा गेल्या 2-3 वर्ष आम्हाला सलग जाणवत आहे। ज्या वर्षी वाऱ्याचा वेग मार्च, एप्रिल, मेमध्ये कमी होता त्या वर्षी जून आणि जुलै या दोन्ही महिन्यामध्ये जोडून खंड साधारणपणे येतो। जूनच्या शेवटचा प्रश्न, मान्सून वेळेआधी दाखल होतोय महाराष्ट्रामध्ये, हा एक भाग, आणि दुसरा की सरासरी 102% इतका होतोय। खरीपाचं नियोजन आता कसं असायला हवं, सकारात्मक परिणाम काय असतील। ज्या वर्षी मान्सून वेळेवर येतो, चांगला पाऊस होतो, तेव्हा पेरण्या वेळेवर होतात। जेव्हा पेरण्या वेळेवर होतात त्याची उगवण चांगली होते, वाढ चांगली होते आणि नेहमीच्यापेक्षा सरासरीपेक्षा 1.25 पटपर्यंत उत्पादन अधिक मिळू शकतं असं साधारणपणे दिसून आलेलं आहे। आम्ही काही जे प्रयोग केले होते कृषी हवामानशास्त्र विभागामध्ये, जूनची पेरणी जर असेल पहिल्या आठवड्यातली तर जास्त उत्पादन येतं। तेव्हा शेतकऱ्यांनी जिथे जिथं 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होईल तिथे तिथं वापसा येतात पेरण्या केल्या तर त्या पेरण्यावरती
पीक वाढू शकेल, पुढे होणारा पाऊस त्याला उपयोगी पडू शकेल. सर, जूनच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये सर्वदूर होतोय. काय नेमकी त्याबाबत माहिती आहे? साधारणपणे एकूण हवेचे दाब जे आहेत ते महाराष्ट्रावरती खूप कमी आहेत. गेले जवळजवळ 8 ते 15 दिवस झाले. म्हणजे 1006 हेक्टोपास्कल इतका घाटमाथ्यावरती, तर 1004 हेक्टोपास्कल आणि 1002 पूर्वेला एवढा हवेचा दाब कमी आहे. हे हवेचे दाब जेव्हा कमी असतात तेव्हा कमी कालावधीत मान्सून वेगाने प्रगती करतो. केरळवरती देखील हवेचे दाब कमी आहेत. त्याचप्रमाणे एकूणच उत्तर भारतातही हवेचे दाब कमी आहेत. त्यावेळेला मान्सून वेगाने पुढे येतो, वेगाने सरकतो आणि पाऊस चांगला होतो. सलग 4-5 दिवस पाऊस झाल्यानंतर आपण तिथपर्यंत मान्सून पोहोचला असं म्हणतो. नक्कीच यंदा सगळे अंदाज जे आहेत ते खूप सकारात्मक असे म्हणावे लागतील. महाराष्ट्राच्या शेतीवर आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा मिटेल. अपेक्षा करूयात की हे सगळे अंदाज जे आहेत ते खरे ठरो आणि महाराष्ट्रामध्ये धो पाऊस बरसो. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी अमोल कविटकर, जय महाराष्ट्र.